चल ठीक आहे चल. तर चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा. काय यार काय तुमचे हात जोडून काय काय आणि आमच्या बरं का हे आम्ही बोलताना चर्चा करत होतो, तो व्हिडिओ काढायचा. हा, हा, आम्ही चल बोल. जसं जाईल तसं तुम्ही चर्चा करताना हा, काय चर्चा करा आता. हा. चालू केलं. हा, रविदास हेल्पलाईनचे संस्थापक अध्यक्ष माननीय जालिंदरजी सोनवणे साहेब हे आपल्या टॅनिंग फार्मला व्हिजिट देण्यासाठी त्यांचे कुतूहल म्हणून आणि आपलं पारंपरिक व्यवसाय कोणत्या पद्धतीनं होता आणि सुरुवातीपासून आपण कोणत्या परिस्थितीतून जगत आलो याचं एक काल्पनिक चित्र न रंगवता रिअल फॅक्ट म्हणून कुतूहल म्हणून पाहायला स्वतः हजर आहेत. त्याच्याबरोबर मी राजू भवने, गणेश चांदोडे आणि हे चांदोडे आणि हे इंगळे आणि हे संतोष चांदोडे. तर आपण आता यांच्याकडून माहिती घेऊया. गणेश माहिती देतील कारण पहिल्यांदाच आपण ह्या टॅनिंग फॉर्मवर येण्यासाठी काय तुम्ही सुद्धा गरजे आहात. सोनवणे साहेबाला ते दाखवतील. 1-2 मिनटात तिथं जाऊन 2-5 मिनटाची माहिती देईल. मी गणेश चांदोडे, आम्ही जालना शहरामध्ये राहतो आणि एक सामाजिक कार्यकर्ता. जालिंदर सोनवणे साहेब आपल्याकडे आलेले. तर जालन्यात आल्याच्या नंतर त्यांनी उद्योजक व्हावं म्हणून त्यांची एक संकल्पना आहे की मुलं कसे उद्योजक होते चर्मकार समाजातली, ही त्यांची संकल्पना घेऊन आमच्याकडे आली. तर मी त्यांना सांगितलं की आता मी त्यांना परिचय दिला आणि त्यांनी मला सांगितलं. तर मी त्यांना आपल्याकडे जो उद्योग होता पहिला, जो पारंपरिक उद्योग होता की तो कसा डुबत गेला आणि तो उद्योग आपण जर डेव्हलप केला आणि आपल्या मुलांनी जर तो मशिनरीसोबत डेव्हलप झाला तर आपले मुलं सगळ्यात जास्त उद्योजक बनतील आणि म्हणजे लोकांकडे गुलामी करायची गरज नाही. आपला उद्योगच जो पारंपरिक आहे तो आज इतक्या मोठ्या चरणावर आहे की त्याला जर आपण खरोखर आपल्या मुलांनी जर केला तर त्याच्याबद्दल मी माहिती देतो. मग बाकीचं सोनवणे साहेब. आपण जालना जिल्ह्यातले चांभारकुंड म्हणून फेमस असलेलं आमचं पूर्वजाचं जे माझे वडीलसुद्धा काम केलेले ते चांभारकुंडाची एक त्यांना माहिती देतो थोडक्यामध्ये. चला सर तुम्हाला दाखव. आपण आता इथं आलेलो आहे. हे जे आहे तर याला लोकांनी नाव दिलेलं आहे चांभारकुंड, पण ॲक्च्युअलमध्ये हा जो धंदा होता हा चामड्याचा असल्यामुळे याला चांभारकुंड म्हणलेलं आहे. इथं ढोर समाजाचे म्हणजे आम्ही ढोर समाजाचा काय व्यवसाय असतो, कसा व्यवसाय असतो पारंपरिक, त्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे. आणि ढोर समाजाच्या ढोर समाजाचं इथं कमास कम 18 कुटुंब सुरुवातीला हा इथं पोट भरण्यासाठी हे कुंड वगैरे तयार करून ह्या पोंड केलेले. आता मी त्याच्यातली 4थी पिढी म्हणजे मी 4थी पिढी या कुंड म्हणजे इथं आल्यापासून मी स्वतः 4थी पिढी आम्ही या कुंडात आलो. तर पहिला हा व्यवसाय म्हणजे आमच्या स्वातंत्र्याच्या अगोदर हा सम्राट अशोकनगर राजवाड्यामध्ये हा व्यवसाय होता म्हणजे घरोघरी करीत होते. त्याच्यानंतर हा जागा रेल्वे पण नव्हती जालन्याला त्यावेळेस ह्या इथं येऊन बसलेले आणि ह्या जागा आपल्याला गव्हर्नमेंटने दिलेली होती. पण आता कालांतरात ते नंतर जागेचं पण याची मी माहिती देतो तुम्हाला की हे कुंड आहे ह्याला म्हणलं जातं कुंड. आणि ह्या कुंड म्हणजे पहिलं चामडा आणायचा सुरुवातीपासून. पहिलं गावखेड्यातला एखादा जनावर मेलं तर ते काढायचं एखाद्या मातंग समाजाच्या माणसाने आणि तो त्याच्यातला चामडा यांना ढोर समाजाला द्यायचा म्हणजे ढोर. आम्ही ते ढोर आणि ते ढोर समाजाने तो चामडा या इथं जालना इथे शिवनगर आता शिवनगर म्हणते पण हे तर पहिला चांभारकुंड ढोर खादान म्हणायचं. तर ह्या कुंडात आणायचा मग त्याला त्या खदानी तिकडं आपण बघू शकतो एक खदान होती त्या खदानी धुवायचा. तिथून धुतल्याच्या नंतर तो वर काढायचा मग त्याच्यावर मीठ लावायचं आणि त्याला चुना लावायचा. चुना लावून तो ह्या कुंडामध्ये ठेवायचा. मग एक दुसऱ्या दिवशी चुन्याची घडी फोडून मग तिसऱ्या दिवशी हाच वर काढायचा. त्याच्यावरचे केस म्हणजे हलके होते ते केस काढायचे. मग तसं आम्ही वाटलं तर तुम्हाला चामडं काढून दाखवतो. म्हणजे किती दिवसाची प्रक्रिया केस काढण्याची? केस काढण्याची 15 दिवसाची प्रक्रिया पूर्ण
आणि ते एक चमडा काढून दाखवतील ते थोडस एक वर काढा. हा काढ असं बनण्याचं दाखव या जवळ या. हे जे आहे तर हा आहे या म्हशीचं छोट्या वगारीचं चमडं आहे. तर या चमड्याला वरचे केस काढले गेले आणि खालचं मांस हे तर असे फडची ठेवले. त्याच्यावरून आम्ही आपल्या आरे बनतो जे रापी बनतो त्या रापीने ते साफ केले जातं. मग ते त्याच्यात ठेवल्याच्या नंतर 2 दिवसाच्या नंतर तो काढायचा आणि मग तिकडच्या प्रक्रियेत न्यायचा. तर तिकडची प्रक्रिया बी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. म्हणजे याला पहिले चुना लावून वगैरे त्याच्यात केस काढले क्लीन होतं. पुढची प्रक्रिया दुसऱ्या या ते त्यांची 50,000 त्यांना ऑफिसला आणि ते पहिले ते याचे पैसे कुठे बघा तुम्ही स्टॉप केले का? नाही राहू चालू राहू काय नाही काय हरकत नाही राहू दे ना. कोपला पाहून ते कोपला सुरुवात याच्यामध्ये टाकते मग त्याला उघडून घेते चुना धुवून काढते. चुना धुवून काढायचा. चुना त्याच्यात धुतले जातो. तिथून ते साफ करून आणले ना याच्यात चुना धुतले जातो. चुना धुतल्यानंतर मग याच्यामध्ये हौदामध्ये साल हिरडा शेंगा टाकायचं आणि इकडं याच्यात टाकून मग तयार करायचं. शेंगा वगैरे बाबळीचा शेंगा, बाबळीची साल आणि एक वनस्पती हिरडा म्हणून ते झाड आहे. हिरडा आयुर्वेदिक मध्ये बी वापरला जातो. तर त्याने तो थोडा पिवळा कलर असतो कलरसाठी. आणि याच्यापासून याच्यापासून लाल कलर थोडा लालसर तयार होतो. आणि पिवळट आणि लाल मिळून तो चमड्याचा कलर तयार होतो. टायगर कलर होतो. टायगर कलर त्याला म्हणतो. त्या असा कलर थोडासा ब्राऊन टाईप टायगर कलर ब्राऊन टाईप असा कलर येतो. मग त्याच्यात फोडल्याच्या नंतर मग इथल्या याची प्रक्रिया आणल्या जातात. ह्या एक कारखाना याला म्हणत होते पहिले कारखाना. म्हणजे ह्या असा आड लावेल पण तो खत झाला ना. तो खतच झाला ना एक प्रकारे. म्हणजे खत प्रक्रिया हो. मग याच्यामध्ये हा याला म्हणलं जातं कारखाना. आपण थोडस लांबून शूटिंग खूप चांगलं मागच बोट यायला तुमचं कॅमेरा काढून काय म्हटलं नाही. मागे जा मागे आडे दिसलं पाहिजे. याला म्हणलं त्याचं आळ हे म्हणजे हा झाला कारखाना पूर्ण जुन्या भाषेमध्ये. म्हणजे हा जो कारखाना म्हणत होते ना आता लोकांना वाटतं कारखाना म्हणजे मोठ्या हा एक कारखाना. हा एक कुंड कुठलं आणि मग याच्यामध्ये तो चमडाही टाकले पाणी टाकले. मग ते चमडं शिवलं जातं. घडी टाईप शिवलं जातं. आज ते लावायला तुम्हाला दाखवायला घडी घडी म्हणजे असं गोल पाणी भरलं जातो. मग ते याला लटकीला पुन्हा शेंगा तो वेडा आणि साल पुन्हा टाकला जातो. कलर आहे तो याचा वरून आला. तो त्याला एक दिवस पूर्ण दिवस त्याला ठेवणार आणि त्याचं पाणी कमी नाही होणार. जसं पाणी खालून सटक तसं पाणी अर्ध्या घंट्याला 1 घंट्याला 24 घंट्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तो पुन्हा खालून इकडून फोडायचा. त्याला पलटी करायचं. म्हणजे तो खालून पाकला कलर झाला तो दुसऱ्या मग ते झाल्याच्या नंतर पुन्हा त्याला काढायचं. मग हा जे ब्राऊन वॉटर ते साईडला घालून मग त्याला पुन्हा मीठ देणार नरम पाडण्याचं. त्याच्यातला आतमधला जो स्वच्छ होतं आणि नरम पाडण्याचं. पुन्हा त्याला मीठ देऊन त्याला पुन्हा धुवून काढणं लागतं. मीठ दिल्याच्या नंतर त्याला 2-3 घंटे सुकवणं लागतं. मीठ देऊन पाणी वल्ल करून त्याला ठेवून द्यावं लागतं. त्याच्यानंतर पुन्हा एक हात मारून त्याला मग पाणी द्यायचं आणि पुन्हा याच्यावरच लटकून सुकू द्यायचं. झाल्या तयार.
म्हणजे एवढी कच्च्या मोठी जवळ खूप मोठी procedure प्रक्रिया. करून धान 5 रुपये मिळत होते हो, पहिले हा, आपल्याला. त्या काळात. धान 5 पैसे पैसे धान पैसे नाही. रुपये नाही पैसे धान 5 आता मिळतात. आणि आणीवारी होती आता बंद करा. ऐकूनच अंगाला काटा